आज आपण बघतोय शेतीमध्ये बरंच तंत्रज्ञान डेव्हलप झालंय. रात्री अपरात्री वन्य प्राण्यांची भीती, साप विंचूंची भीती याच्यापासून कसं आपल्याला बचावता येतील, किंवा आपल्याला कंटाळा आलाय शेताकडे जाऊन पाण्याचे मोटर चालू करायचा, किंवा या काळात सुद्धा लोक अजून 3-3, 4-4 किलोमीटर चालत जाऊन मोटर पाण्याचे चालू करून मग शेताला पाणी देतात. तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सला एक सोल्युशन मिळालंय आणि ते सोल्युशन आहे ऑटो कट स्विच जो आहे किंवा ऑटो स्टार्ट स्विच आहे. त्या संदर्भामध्ये आपण आता जाणून घेणार आहोत आणि काय काय सोयी आहेत जेणेकरून लोकांना फायदा होऊ शकेल आणि त्या फायद्याचा प्रत्येक शेतकरी कशा पद्धतीनं फायदा घेऊ शकेल हे आपण आता बघणार आहोत. त्याच्यासाठी मी तानाजी पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी इथे या. नमस्कार पाटील साहेब. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. मला आता ह्या तुम्ही बसवलेल्या आणि आतापर्यंत तुम्ही जे काही काम करत आहात ह्या टेक्नॉलॉजी संदर्भातली, तर याची सविस्तर माहिती द्या जेणेकरून आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना याची माहिती मिळेल. नमस्कार, माझं नाव तानाजी पाटील आहे. मी खिंडेवाडी तालुका राधानगरी इथला रहिवासी आहे. मी सध्या वरुण या कंपनीचा डीलर म्हणून काम करत आहे. वरुण ही डेव्हलप कंपनी आपल्यासाठी एक आविष्कार घेऊन आलेले आहे. जसं की आपल्याला मोटर चालू करायची आहे, मोटर बंद करायची आहे, मोटर कंट्रोल करायची आहे, थोडा वेळ आपल्याला पाणी द्यायचं आहे, थोडा वेळ बंद करायचं आहे. या कंडिशनला त्यांनी एक वॉटर कंट्रोलर एक प्रॉडक्ट तयार केलेला आहे की आपल्या भाषेत बोलायचं झालं तर तो ऑटो आहे. आता ह्या ऑटोची खासियत काय आहे की ऑटो हा रिमोटद्वारे ऑन ऑफ होतोय. ह्या रिमोटची नेटवर्क जे आहे की जो आपला ऑटो आहे हा स्वतः नेटवर्क तयार करतोय. त्याला कोणतंही सिम कार्डची रिचार्जची गरज नाही किंवा कुठलंही दुसरं नेटवर्क घ्यायची गरज नाही. स्वतःचं नेटवर्क हा स्वतः तयार करत असल्यामुळं त्याला कुठलाही रिचार्ज नाही आहे. त्याचं रिमोट हे साधारण 3 किलोमीटर काम करते. आता या रिमोटचं नेटवर्क इतकं चांगलं आहे की मी एक कस्टमरला कंपनीचं 3 किलोमीटर जरी नेटवर्क असलं तर मी 4-4 किलोमीटरवरनं मोटर चालू करून दिलेली आहे. ऑटोची 3 मॉडेल आहेत, S1, S2 आणि S3. S1 मध्ये काय आहे की S1 मध्ये ऑटो मॅन्युअल आहे, रिमोट आहे. त्याचं रिमोट नेटवर्क 3 किलोमीटर आहे. S2 मध्ये काय आहे, तुम्हाला सिम कार्ड टाकून आणि ऑटो मॅन्युअल असं 3 फंक्शन त्या S2 मॉडेलमध्ये आहे. आपल्याला सिम कार्डचा रिचार्ज मारून त्या सिम कार्ड त्यामध्ये इन्सर्ट करायचं आहे आणि आपल्याला पाहिजे तसं आपल्याला शेड्यूल लावता येते. त्यामध्ये आपल्या मोटर किती ॲम्पेअर करंट घेते ते आपल्याला त्यामध्ये समजतंय. आपली मोटर किती दिवस चालू ठेवायची आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये सेटिंग करता येते. भरपूर त्याच्या ॲप्लिकेशनमध्ये जसं की त्या कंपनीचं ॲप्लिकेशन घेऊन त्या ॲप्लिकेशन मार्फत आपल्याला मोटर कंट्रोल करता येते. S3 मध्ये काय आहे की त्या S3 मॉडेलसोबत रिमोटसुद्धा येतो आणि आपल्याला सिमसुद्धा त्याच्यामध्ये इन्सर्ट करता येते आणि प्लस आपल्याला त्याला ऑटो मॅन्युअल पण आहे. ऑटो मॅन्युअलसुद्धा असल्यामुळे आपल्याला मोटर कंटिन्यू चालू ठेवायची आहे तर कंटिन्यू चालू ठेवता येते. त्याच्यामध्ये सिलेक्टर स्विच आहे. हा सिलेक्टर स्विच आहे तो MN मॉडेलला ठेवला की आपल्याला मोटर आपल्या स्टार्ट बटनवरून सुद्धा चालू करता येते आणि रिमोटवरून सुद्धा आपल्याला चालू करता येत असते. त्याच्यामध्ये 1 तास आपल्याला मोटर चालू ठेवायची आहे तर 1 तासवर सुद्धा चालू ठेवता येते. 2 तास चालू करायचे आहे तर 2 तास कंटिन्यू चालू ठेवता येते. ऑटो सिस्टीममध्ये ती मोटर चालू बंद होते. 4 मध्ये करायचं 4 मध्ये 4 तास करता येते, 6 तास करता येते आपल्याला मोटर चालू. आता एन फंक्शन जे आहे ते ऑटो आहे. हा या एन फंक्शनला आपला सिलेक्टर स्विच ठेवला की मोटर चालू, लाईट आली की चालू होणार, लाईट गेली की बंद होणार. आणि SN फंक्शन जे आहे ते कंपनीचं अपडेट फंक्शन आहे की भविष्यात समजा आपल्या मोटरला व्हॉल आले किंवा एखादा सेन्सर आला तर त्या सेन्सरवर मोटर आपली कंपनी मोटर कंट्रोल करणार आहे. हे पहिलं पुढचं अपग्रेडेशन कंपनीने ठेवलेलं आहे. आता मी मोटर चालू करण्यासाठी याच्यासाठी हिरवं बटन आहे, मोटर बंद करण्यासाठी याच्यावर तांबडं बटन आहे आणि आपल्या मोटरचा स्टेटस जर आपल्याला कळायचा असेल तर याच्यामध्ये निळं बटन आहे. यामध्ये एक LED आहे. या LED मध्ये 7 ते 8 प्रकारचं कलर लागतात. त्या प्रत्येक कलरला कंपनीनं एक काम दिलेलं आहे. त्या कामासाठी या सेलच्या कव्हरच्या खाली एक चिठ्ठी आहे, एक कागद आहे. त्या कागदनुसार आपल्याला समजतं की मोटर सध्या चालू आहे, मोटर कुठल्या कंडिशनला बंद आहे, मोटर ड्रायरनला ट्रिप झाली आहे किंवा मोटर ओव्हरलोडला ट्रिप आहे किंवा मोटरचं सप्लाय गेला आहे, आपला MSCBचा सप्लाय असू दे किंवा आपला इलेक्ट्रिकल सप्लाय गेला आहे का, हे सुद्धा ह्या इंडिकेटरद्वारे आपल्याला कळतं. मला एकदा ह्या गोष्टीचा एक डेमो दाखवा, पाणी कसं स्टार्ट होतंय. मी इथं मोटर स्टार्ट झाल्याचा आवाज मी तुम्हाला ऐकवणार आहे. हा जो डिव्हाइस आहे हा माझ्या 7.5 HP बोरच्या मोटरला मी इनबिल्ड केलेला आहे. आता सध्या पाणी बंद आहे. मी या रिमोटचं स्टार्ट बटन म्हणजे हिरवं बटन प्रेस करतोय. मोटर चालू झालेलं इंडिकेशन आलं, पाणी चालू झालं. आता आपल्याला मोटर बंद करायची आहे.
मी या रिमोटचं रेड बटन म्हणजे तांबडं बटन प्रेस करत आहे. मी बटन प्रेस केलं, लाल इंडिकेशन येणार आहे, मोटर ट्रिप झालेली आहे, पाणी बंद आहे. अशा प्रकारे आपला हा रिमोट काम करत आहे. आपल्या घरात वयस्कर लोक असतील किंवा लहान मुले असतील, आपल्याला मोटर चालू करायची, जरी या लहान मुलांनी किंवा वयस्कर लोकांनी हा रिमोट जरी हातात घेऊन मोटर कंट्रोल केली तरी याचा कोणताही दुष्परिणाम नाही. कारण का स्वतःचं नेटवर्क स्वतः तयार करते. आपलं इंटरनेट जरी गेलं, कुठलं सिम कार्डचं किंवा आपल्या बाकीचं मोबाईलचं नेटवर्क जरी गेलं तर याचं नेटवर्क हे कंटिन्यू चालू राहणार. जोपर्यंत ते ऑटोमध्ये सप्लाय आहे तोपर्यंत हा नेटवर्क तिथपर्यंत सिग्नल जाणार आहे. साधारण याची 3 ते 4 किलोमीटर रेंज आहे. लोकांनी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपलं जीवन समृद्ध करावं, जेणेकरून पुढच्या पिढींना म्हणा, आपल्याला म्हणा, किंवा आपल्याला जो येण्या जाण्याचा त्रास आहे, रात्री अपरात्री आपल्याला यायचं आहे शेतामध्ये किंवा पाण्यावर जायचं आहे, याच्यासाठी हा कंट्रोलर अतिशय चांगला आहे. याच्यामध्ये हा जो कंट्रोलर आहे तुम्ही कधीपासून वापरताय? मी आता 4 वर्ष झालं माझा वापरतोय. तुम्ही आता 4 वर्ष हो, मी 4 वर्ष झालं. मी कोल्हापूर जिल्ह्यातला पहिला कस्टमर आहे त्यांचा. अच्छा. हा आता कोणत्या प्रकारातला आहे? हा S1 S1 मधला आहे. S1 मधला आहे. हा याला ऑटो मॅन्युअल आहे आणि याचा वरती अँटेना आहे आणि हा ऑटो मॅन्युअल आहे आणि रिमोट आहे. माझं घर इथून जवळजवळ उंच टेकडीवर आहे. अच्छा. माझं त्या डोंगराच्या वरती घर असून सुद्धा माझा पंप इथून मी कंट्रोल करतो, रिमोटद्वारे करतो. अच्छा. तो येण्या जाण्याचा त्रास होता, रात्री अपरात्री येण्या जाण्याचा त्रास. आता तुमच्याकडे जंगल एरिया मला दिसतोय, तर रात्रीचे जे जनावर फिरतायत त्यांचाही त्रास येते आता लोकांना? आमच्या भागात गवा किंवा बाकीचे जे जनावर आहेत, रानटी जनावर, ते भरपूर आहेत. याचा त्रास एवढा आहे की रात्री यायचं म्हणलं की भ्या वाटते. आता एका ठिकाणी बिबटे आहेत. आता माझं कस्टमर असं आहेत की त्यांच्या इलाक्यात बिबट्याचं 100% दर्शन आहे. आता एका इलाक्यात वारणा नदीच्या काठाला माझं 4 ऑटो आहेत. त्या वारणा नदीत मगरी आहेत. बरोबर. मग रात्री अपरात्री त्या जीव आपला धोक्यात घालून जाण्याची काही गरज नाही. कारण टेक्नॉलॉजी आता पुढे गेलेली आहे, फास्ट आहे. बरोबर. त्यामुळे लोकांनी या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून आपलं जीवन किंवा आपला जीव चांगला ठेवावा किंवा आपण सेफ्टी राहावं, ही माझी अपेक्षा आहे. माझे आतापर्यंत जवळजवळ 35 कस्टमर आहेत. त्यातलं सिंगल फेज मोटर वापरणारे 5-7 कस्टमर आहेत, जे घरगुती वापरासाठी घेतात किंवा आपल्या व्यवसायासाठी. घरगुती वापरामध्ये कशा पद्धतीने यूज होतो याचा? घरगुती वापरासाठी आपली 1 HP च्या वरची जर मोटर असेल तर आपला 100% आपला हा डिव्हाइस बसतो करतो. हे कुठं वापरू शकतो याचं टोटल सगळं? आपल्याला शेतीसाठी तर 100% बेनिफिट आहेच. आपल्याला घरगुती वापरासाठी तर 100% अतिशय आवश्यक असणारं बेनिफिट आहे. तसेच आपण हॉटेल व्यवसाय करतोय, सर्व्हिसिंग सेंटरचा व्यवसाय करतोय, हॉस्पिटल करतोय, किंवा एखाद्या आपल्या नर्सरी आहे, किंवा पेट्रोल पंपासाठी पाणी पुरवठा आपल्याला करायचा आहे, किंवा एखाद्या रेस्टॉरंटला किंवा एखाद्या आता नवीन जे आपले रिसॉर्ट वगैरे झालेले आहे तिथं पाण्याची सोय करायची आहे, अशा ठिकाणी आपला हा डिव्हाइस अतिशय चांगलं काम करणार आहे. कारण का हा सिंगल फेज मध्ये सुद्धा काम करतो आणि 3 फेज मध्ये पण काम करतो आणि सोलर पंपाला सुद्धा हा काम करतो. हे किती कॅपॅसिटी पासून किती कॅपॅसिटीच्या मोटरवरती काम करतं? ह्या साधारण याची कॅपॅसिटी किती आहे? 1 HP मोटर पासून ते 75 HP च्या मोटर पर्यंत आपला हा डिव्हाइस 100% बसतो. तुम्ही आतापर्यंत मगाशी सांगितलं की 35 वर तुमचे कस्टमर आहेत, तर त्यांचा फीडबॅक काय आहे? असा लोकांचा फीडबॅक आपल्या ऑटोसाठी चांगला आहे. आता लोक म्हणले आम्हाला एवढा खर्च होता तो आपल्याला आणि येण्या जाण्याचा जो त्रास होता तो सतत चांगला आहे. आणि प्लस कंपनीने या ऑटोमध्ये एक 5 प्रोटेक्शन आपल्या मोटरसाठी दिलेली आहे. त्याच्यामध्ये सिंगल फेज आहे, ड्रायरन आहे, ओव्हर करंट आहे, ओव्हरलोड आहे, फेज सिक्वेन्स तुमचा चेंज झाला, मोटर उलटी फिरते त्यावेळी सुद्धा आपला ऑटो बंद ठेवतो, मोटरला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. प्रत्येक कस्टमरच्या गरजेनुसार कस्टमर चॉईस करू शकतोय. बरोबर. आता कंपनीनं नवीन अपग्रेडेशन आणलेलं आहे की आता कंपनीनं डिस्प्लेचा ऑटो लॉन्च केला आहे ह्या 15 दिवसात. आता कंपनीला ह्याच्यापेक्षा स्टँडर्ड आपल्याला नवीन ऑटो पाहायला मिळणार आहे. तरी लोकांनी या ऑटोचा किंवा या आपल्या नवीन आविष्काराचा वापर करून आपली शेती, आपली सुख समृद्ध करावी हीच अपेक्षा आहे. धन्यवाद.